वेलकम टू टेक्नो स्टडी चॅनल बाय सित्रे सर. सित्रे सरांच्या टेक्नो स्टडी चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. In this session, we will study FYGC, that is 11th Physics, Chapter 2nd, Mathematical Methods, Part 2nd. Law of parallelogram of vectors. First one is statement. If two vectors of the same type originating from the same point, tails at the same point, are represented in magnitude and direction by two adjacent sides of a parallelogram, their resultant vector is given in magnitude and direction by the diagonal of the parallelogram starting from the same point. तर दोन व्हेक्टर जे आहेत, दोन व्हेक्टरचे आपण स्टार्टिंग पॉइंट्स एकत्र कन्सिडर केले, त्यांचे टेल्स. आणखीन दोन व्हेक्टर जे आहेत, हे दोन व्हेक्टर्स पॅरलोग्रामचे दोन साइड जर असतील ऍडजस्टंट साइड्स, तर त्या दोन्ही व्हेक्टर ऍड केल्यानंतर रिझल्टंट व्हेक्टर जे असतो, त्या रिझल्टंट व्हेक्टरची डायरेक्शन जे आहे, ह्या पॅरलोग्रामचा डायगोनल जे असतो कर्ण, तो कर्ण हा रिझल्टंट डायरेक्शन शो करतो. वेक्टर OA bar is equal to P bar and vector OB bar is equal to Q bar represent two vectors originating from point O inclined to each other at an angle theta. तर डायग्राम मध्ये दोन वेक्टर्स आहेत OA बार हा P बार वेक्टर आहे, OB बार हा Q बार वेक्टर आहे. आणखी दोन्हीच्या मध्ये अँगल जे हा थीटा आहे, अँगल बिटवीन P बार आणि Q बार हे थीटा इतक्या अँगलने इन्क्लाइन झाले आहेत, P बार वेक्टर आणि Q बार वेक्टर. If we complete the parallelogram, then according to this law, the diagonal OC bar equal to R bar represents the resultant vector. तर आता या OA बारला आपण पॅरलल लाईन ड्रॉ केली BC, समांतर लाईन ह्या OA ला आपण इथं समांतर लाईन ड्रॉ केली, तर OB बारला पण आपण समांतर लाईन AC बार ड्रॉ केली. आणखीन हा OC बार जे हा डायगोनल आहे, कर्ण आहे, and this diagonal represents addition of this P bar plus Q bar. P बार आणि Q बार जे आहे, दोन्हीचे ऍडिशन केलं तर R बार इक्वल टू P बार प्लस Q बार हा रिझल्टंट वेक्टर आहे अकॉर्डिंग टू लॉ ऑफ पॅरलोग्राम ऑफ वेक्टर्स. To find the magnitude of R bar, drop a perpendicular from C to each OA extended at D. आता आपल्याला ही R बार जे आहे, R बार ची डायरेक्शन इकडे मिळाली आहे, OA बार हा P बार ची डायरेक्शन या इकडे आहे, OB बार हा Q बार ची डायरेक्शन या दिशेमध्ये आहे. तर आता दोन्ही ऍड केल्यानंतर रिझल्टंट जो वेक्टर आला ह्याची डायरेक्शन जी आहे, ही डायरेक्शन आपल्याला आणखी मॅग्निट्यूड काढायची आहे. मॅग्निट्यूड म्हणजे व्हॅल्यू. आता OA ही जी लेंथ आहे, ही लेंथ, OB ही जी लेंथ आहे, दोन्ही ऍड केल्यानंतर जी रिझल्टंट वेक्टर आले, ह्या रिझल्टंट वेक्टरची लेंथ काय असेल, ती लेंथ आपण आता इथं मॅग्निट्यूड डिटरमाइन करायची आहे. ती मॅग्निट्यूड डिटरमाइन करण्यासाठी आपण C पॉइंट जे आहे, C पॉइंट मधून एक लंब टाकलेला आहे, परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. OA जे हे OA आपण एक्सटेंड केलं, पुढे वाढवलं, OA वेक्टर जे हा पुढे वाढवलेला आहे, ह्याचे एक्सटेंड केल्यानंतर ह्या एक्सटेन्शन वरती C मधून जे परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे, तो D पॉइंटला इंटरसेक्ट झालेला आहे. इथं in a right angle triangle ODC and ADC by application of Pythagoras theorem. आता आपण ODC हा राईट अँगल ट्रायंगल आहे, ODC. आणखीन ADC हा राईट अँगल ट्रायंगल आहे. दोन राईट अँगल ट्रायंगल्स आहेत. ह्या दोन राईट अँगल ट्रायंगल्स मध्ये आपण पायथागोरस लॉ यूज करायचा आहे. आणि पायथागोरस लॉ यूज केल्यानंतर फर्स्ट ODC जे आहे यामध्ये OC स्क्वेअर इक्वल टू OD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर. हा OC जे आहे हा डायगोनल आहे कर्ण, ह्याचा स्क्वेअर हा OD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर हा OC स्क्वेअर येतो. पण OD जे आहे O टू D हे अंतर आपण O टू A प्लस A टू D असं ऍड केलं, तर हे OD जे आहे, OD च्या ऐवजी आपण OA प्लस AD लिहिलं, ह्याचा स्क्वेअर आहे. A प्लस B होल स्क्वेअर आपण एक्सपांड केलं, A स्क्वेअर प्लस 2AB प्लस B स्क्वेअर, इथं OA स्क्वेअर प्लस 2OAAD प्लस AD स्क्वेअर आणि DC स्क्वेअर ॲज इट इज आहे. तर परत सेकंड ट्रायंगल जे आहे ADC ट्रायंगल, ह्यामध्ये AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर इक्वल टू AC स्क्वेअर, हा पण राईट अँगल ट्रायंगल आहे.
यामध्ये एडी स्क्वेअर प्लस डीसी स्क्वेअर इक्वल टू एसी स्क्वेअर. इथं ह्या वरच्या इक्वेशन मध्ये एडी स्क्वेअर प्लस डीसी स्क्वेअर जे आहे हे आपण एसी स्क्वेअर रिप्लेस करा. रिमेनिंग टर्म्स ऍज इट इज बघा. ओसी स्क्वेअर ऍज इट इज आहे, ओए स्क्वेअर ऍज इट इज आहे, 2 एडी हे ऍज इट इज आहे. फक्त एडी स्क्वेअर प्लस डीसी स्क्वेअर ह्याच्याऐवजी आपण एसी स्क्वेअर लिहिलं. इथं इथं आपण ह्याच्यावरून एडी स्क्वेअर प्लस डीसी स्क्वेअर इक्वल टू एसी स्क्वेअर हे रिप्लेस केलंय. आता या व्हॅल्यू पुट केल्याच्या ओए बार इक्वल टू पी बार. आता हे ओए बार जे हा पी बार वेक्टर आहे, एसी बार ओबी बार हे क्यू बार आहे, एसी बार आणखी ओबी बार हा क्यू बार आहे. नंतर ओसी बार जे आहे ओसी बार हा आर बार आहे. आणखीन इन ट्रायंगल एडीसी कॉस थिटा इक्वल टू एडी बाय एसी. ट्रायंगल एडीसी हा जे राईट अँगल ट्रायंगल आहे, या राईट अँगल ट्रायंगल मध्ये कॉस थिटा घेतल्यानंतर ऍडजस्टंट साइड डिवाइड बाय हायपोटेन्यूस म्हणजे एडी डिवाइड बाय एसी इथं आहे. टर्म्स रिअरेंज केल्यानंतर एसी एडी जे आहे आपण इथं ठेवल्यानंतर एसी इकडे घेतलं तर मल्टिप्लाय होईल म्हणजे एडी इक्वल टू एसी कॉस थिटा. पण एसी जे क्यू आहे इथं पहा, एसी जे आहे एसी आणखीन ओडी हे क्यू आहे, त्यामुळं एसीची व्हॅल्यू आपण क्यू पुट केली, कॉस थिटा ॲज इट इज आहे. सबस्टिट्यूटिंग इन इक्वेशन आता ही एडीची व्हॅल्यू जी आहे ही एडीची व्हॅल्यू आणखीन ह्या ओए ओबी एसी ओसी ह्या सर्व व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये पुट केल्या तर हे इक्वेशन असं होईल. ओसी स्क्वेअर जे आहे हे आर आहे, ओसी हे आर असल्यामुळे ओसी स्क्वेअर हे आर स्क्वेअर झालं. ओए स्क्वेअर जे आहे आता हे ओए जे आहे आपण ओए पी घेतलाय त्यामुळे हे पी स्क्वेअर झालं. 2 ओए एडी 2 ओए जे आहे ओए हे पी एडी हे क्यू कॉस थिटा आहे. आणखीन एसी स्क्वेअर जे आहे हे एसी स्क्वेअर हे क्यू स्क्वेअर आहे. हे आर स्क्वेअर इक्वल टू पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2 पी क्यू कॉस थिटा आलं. दोन्हीकडचं स्क्वेअर रूट घेतल्यानंतर आर स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आर आहे आणि संपूर्ण टर्म स्क्वेअर रूट मध्ये आलेले स्क्वेअर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2 पी क्यू कॉस थिटा. इक्वेशन गिव्स अस द मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट वेक्टर. आता हे इक्वेशन जे आहे पी बार आणि क्यू बार हे दोन्ही वेक्टर ऍड केल्यानंतर जो काही रिझल्टंट वेक्टर आलेला आर बार, ह्या आर बारची व्हॅल्यू जी आहे मॅग्निट्यूड जे आहे लेंथ आहे ही लेंथ हे आर न रिप्रेझेंट करतात आणि आर ही व्हॅल्यू जी आहे आर ही व्हॅल्यू पी च्या व्हॅल्यूवरती क्यू च्या व्हॅल्यूवरती आणखी दोन्ही मधला अँगल जे आहे थिटा ह्याच्यावरती आर व्हॅल्यू डिपेंड असते. म्हणजे पी ची जी काय व्हॅल्यू आहे क्यू ची जी काय व्हॅल्यू आहे दोन्ही वेक्टर ऍड केल्यानंतर आर जो काय वेक्टर आला ह्या आर ची व्हॅल्यू काय येईल, ही आर ची व्हॅल्यू मॅग्निट्यूड जी आहे लेंथ जी आहे ही लेंथ आपण ह्या इक्वेशनवरून काढू शकतो. To find the direction of the resultant vector r bar, we will have to find the angle alpha made by r bar with p bar. आता आपण मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट केली, त्याची आता डायरेक्शन आता नेक्स्ट कॅल्क्युलेट करायची आहे. ही डायरेक्शन कॅल्क्युलेट करण्यासाठी पहा, हा पी बारची डायरेक्शन आहे, ही क्यू बारची डायरेक्शन आहे, दोन्ही वेक्टर ऍड केल्यानंतर हा आर बार जे डायरेक्शन आले आहे, ह्या आर बारची डायरेक्शन विथ पी, पी सी केलेला अँगल जे आहे हा अल्फा हा आपण इथे कॅल्क्युलेट करायचा आहे. इन ट्रायंगल ओडीसी आता हा ओडीसी हा जे काय ट्रायंगल आहे या ट्रायंगल मध्ये आपण हा अल्फा जे अँगल आहे ह्याचा आपण जर टॅन घेतला, टॅन अल्फा घेतल्यानंतर अपोजिट साइड डिवाइड बाय ऍडजस्टंट साइड. मग अपोजिट साइड ही डीसी आहे आणखीन ऍडजस्टंट साइड जे ओडी आहे डीसी बाय ओडी. पण ओडी जे आहे ओडी हे ओए प्लस एडी येतं, ओ टू डी हे जे अंतर आहे हे ओ टू ए प्लस ए टू डी असं येतं, त्यामुळे हे ओडीच्या ऐवजी आपण ओए प्लस एडी असं लिहिलं आहे. त्याच्यानंतर आणखीन ट्रायंगल ओ ए सी डी हा जे आहे यामधला थिटा जे अँगल आहे हा थिटा, त्यामध्ये हा थिटा घेतला त्याचा साइन थिटा घेतल्यानंतर अपोजिट साइड डिवाइड बाय हायपोटेन्यूस. अपोजिट साइड डीसी आहे, हायपोटेन्यूस एसी आहे, त्यामुळे साइन थिटा इक्वल टू डीसी बाय एसी. हे रिअरेंज केल्यानंतर एसी इकडे घेतल्यानंतर डीसी इक्वल टू एसी साइन थिटा. आणखीन एसी जे आहे ही क्यू व्हॅल्यू आहे, एसीची व्हॅल्यू जी आहे क्यू असते. आणखीन एडी हे एसी कॉस थिटा आहे, क्यू कॉस थिटा. आणखीन डीसी जे आहे क्यू साइन थिटा आहे. आणखीन ओए जे हे पी बार आहे, ओए हे पी बार आहे. तर ह्या सर्व व्हॅल्यू जे आहेत ह्या सर्व व्हॅल्यू आपण ह्यामध्ये टॅन अल्फा जे आहे ह्या टॅन अल्फाच्या इक्वेशन मध्ये पुट करूया. डीसीची व्हॅल्यू जे आहे क्यू साइन थिटा येते, ओएची व्हॅल्यू जे आहे पी येते, एडीची व्हॅल्यू जे आहे क्यू कॉस थिटा येते. ह्या टर्म्स रिअरेंज केल्यानंतर टॅन इकडे घेतल्यानंतर टॅन इनवर्स झालेला आहे, त्यामुळे अल्फा इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ क्यू साइन थिटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थिटा असं येतं. इफ बीटा इज द अँगल बिटवीन आर बार अँड क्यू बार इट कॅन बी. आता आपण इथं अल्फा अँगल पी बार आणि आर बार मधला आहे, तर त्यावेळी इक्वेशन असं आलेलं आहे, हे रिझल्टंटचा हा वेक्टर जे आहे रिझल्टंट वेक्टरचं इन्क्लिनेशन पी बारशी झालेलं हे आपण रिझल्टंट डायरेक्शन मानतो, ते असं येतं. त्याच्याऐवजी आपण इकडं ह्या रिझल्टंटची क्यू सी केलेला अँगल जे आहे आपण बीटा मानला, तर ह्याची व्हॅल्यू जे आहे हा बीटा इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ पी साइन थिटा अपॉन क्यू प्लस पी कॉस थिटा. इथं फक्त इन्वर्ट होतं, क्यूच्या ठिकाणी पी येतं, पीच्या ठिकाणी क्यू येतं. आणखीन हा बीटा जे अँगल आहे
हा रिझल्टंट आर बार वेक्टरनं क्यू सी केलेला अँगल आहे. अल्फा हा जे रिझल्टंट वेक्टरनं पी सी केलेला अँगल आहे. हे दोन्ही अल्फा आणि बीटा हे आपण यावरून आपण या रिझल्टंट याची इन्क्लिनेशन जे आहे डायरेक्शन जे आहे इन्क्लिनेशन डायरेक्शन आपण काढू शकतो. Next one is the resolution of vectors. The process of splitting a given vector into its components is called resolution of vectors. जसं आपण दोन वेक्टर किंवा दोनपेक्षा जास्त वेक्टर आपण ऍड केल्यानंतर सिंगल वेक्टर येतो रिझल्टंट वेक्टर, तसं आपण एका वेक्टरचे स्प्लिटिंग करून रिझॉल्युशन करून दोन भाग करू शकतो. त्याला म्हणायचं रिझॉल्युशन. स्प्लिटिंग ऑफ वेक्टर इंटू टू कॉम्पोनंट्स. एका वेक्टरचे दोन वेक्टर करायचे त्याला रिझॉल्युशन ऑफ वेक्टर म्हणायचं. कन्सिडर अ वेक्टर आर बार दॅट इज ओसी बार originating from the origin of a rectangular coordinate system. तर इथं हा आर बार वेक्टर कन्सिडर करायचा आहे आपल्याला जो रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम जे एक्स वाय ऍक्सिस त्याच्या ओरिजिन पासून इमिट झालेला आहे, स्टार्ट झालेला आहे. ओसी बार हा आर बार आहे. ड्रॉप परपेंडिक्युलर्स फ्रॉम सी दॅट मीट द एक्स ऍक्सिस ऍट ए अँड वाय ऍक्सिस ऑफ ऍट बी. आता सी पॉइंट पासून आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे जो एक्स ऍक्सिसला ए ठिकाणी इंटरसेक्ट होतो, मीट होतो, आणि वाय ऍक्सिसला बी पॉइंटला मीट होतो, इंटरसेक्ट होतो. OA बार इक्वल टू आर एक्स बार अँड ओबी बार इक्वल टू आर वाय बार. आता इथं परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यानंतर ए पॉइंटला जे काही इंटरसेक्शन पॉइंट झालाय ओ पासून ए पॉइंट पर्यंत हा जे वेक्टर आहे हा आर एक्स बार आहे. ओ पासून बी पॉइंट पर्यंत जे वेक्टर आहे ओबी बार हा आर वाय बार आहे. ओए बार हा आर एक्स बार आहे. दोन हे वेक्टर्स आपण ओसी बार जे आहे आर बार ह्याचं रिझॉल्युशन केल्यानंतर ह्याचं स्प्लिटिंग केल्यानंतर ह्या आर बारचे दोन भाग केल्यानंतर त्यातला एक भाग जे एक्स ऍक्सिसच्या डायरेक्शन मधला त्याला आर एक्स बार म्हणायचं आणि वाय ऍक्सिसच्या डायरेक्शन मधला जो भाग आहे त्याला आर वाय बार म्हणायचा. आर एक्स बार अँड आर वाय बार बीइंग द कॉम्पोनंट्स ऑफ ओसी बार अलॉंग द एक्स अँड वाय ऍक्सिस रिस्पेक्टिव्हली. तर ह्या आर बारचे एक्स ऍक्सिस अलॉंगचे आणखी वाय ऍक्सिसच्या अलॉंगचे ह्याचे आर बारचे जे काही कॉम्पोनंट आहेत रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स म्हणजे रिझॉल्व्ह केलेले स्प्लिट केलेले एका वेक्टरचे दोन भाग केलेले त्यांचे व्हॅल्यू जे आहे हे आर एक्स बार आणि आर वाय बार हे दोन वेक्टर आहेत. पुन्हा जर आपण आर एक्स बार आणि आर वाय बार जर ऍड केला तर परत आर बार येतो कारण आर बारच आपण दोन भागामध्ये स्प्लिट केलेला आहे. देन बाय द लॉ ऑफ पॅरलोग्राम ऑफ व्हेक्टर्स. आता पॅरलोग्राम लॉ जे आहे ह्याच्यानुसार आर एक्स बार प्लस आर वाय बार जे आहे हे दोन्ही ऍड केल्यानंतर आर बार येतो. आर एक्स बार हा पॅरलोग्रामचा एक साइड आहे याला पॅरल वेक्टर काढला आपण. आर वाय बार हा पॅरलोग्रामची दुसरी साइड आहे याला पॅरल वेक्टर काढला. नंतर इंटरसेक्शन आहे डायगोनल जे आहे हा डायगोनल दोन्हीचं रिप्रेझेंटेशन दाखवतो रिझल्टंट वेक्टर दॅट इज आर एक्स बार प्लस आर वाय बार. आता आपण हा आर वाय बार जे आहे आणि आर एक्स बार जे आहे आपण ह्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. बघा आर बार इज इक्वल टू आर एक्स च्या ऐवजी आपण आर एक्स इंटू आय कॅप म्हणजे आपण मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन सेपरेट केले, किंमत वेगळी आणि दिशा वेगळी लिहिली आहे. हे आर एक्स बार हा दिशा आणि किंमत दोन्ही आहे त्याला. त्यामध्ये आर एक्स ही किंमत दाखवते. ओ पासून ए पर्यंतची जी लेंथ आहे ही लेंथ आर एक्स असते आणि ही लेंथ ज्या डायरेक्शन मध्ये ती डायरेक्शन दाखवण्याचं काम हा आय कॅप करतो दॅट इज डायरेक्शन अलॉंग एक्स ऍक्सिस. नंतर आर वाय जे आहे हा आर वाय बार जे आहे हा आर वाय बार आपण आर वाय इंटू जे कॅप लिहिला आहे. आर वाय बार ह्यामध्ये मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही आहे. पैकी आपण मॅग्निट्यूड सेपरेट लिहिली आर वाय आणि डायरेक्शन जे आहे जे कॅप म्हणजे आर वाय जे आहे ही ओबी जे आहे ओबी लेंथ जी आहे ही ओबी लेंथ ही आर वाय ची व्हॅल्यू आहे मॅग्निट्यूड आहे आणि ओबी ची डायरेक्शन जी आहे ही डायरेक्शन अलॉंग वाय ऍक्सिस आहे तो जे कॅप दाखवतो. म्हणजे आपण मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन सेपरेट लिहिले आर एक्स बारच्या ऐवजी आर एक्स इंटू आय कॅप, आर वाय बारच्या ऐवजी आर वाय इंटू जे कॅप, मॅग्निट्यूड डायरेक्शन सेपरेट केलं. वेअर आय कॅप अँड जे कॅप आर युनिट व्हेक्टर्स अलॉंग एक्स अँड वाय ऍक्सिस रिस्पेक्टिव्हली. आता आय कॅप हा युनिट व्हेक्टर आहे एक्स ऍक्सिसचा, जे कॅप हा युनिट व्हेक्टर वाय ऍक्सिसचा आहे. अँड आर एक्स अँड आर वाय आर द मॅग्निट्यूड्स ऑफ द टू कॉम्पोनंट्स ऑफ आर बार. आर बारच्या एक्स आणि वाय ऍक्सिसच्या डायरेक्शन मधल्या किमती आहेत, मॅग्निट्यूड आहेत या दोन्ही. Let theta be the angle made by r bar with x axis. Then आता आपण हा आर बार जे आहे हा आर बार न एक्स ऍक्सिस केलेला अँगल आपण जर थीटा मानला तर ह्या ट्रायंगल मध्ये ओ सी ए हा जे काय राईट अँगल ट्रायंगल आहे ह्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये थीटाला आपण कॉस थीटा घेतल्यानंतर कॉस थीटा जे आहे हे ऍडजस्टंट साइड डिवाइड बाय हायपोटेन्यूस. ऍडजस्टंट साइड आर एक्स आहे आणि हायपोटेन्यूस जे आहे हा आर बार आहे याच्या व्हॅल्यू फक्त घेतल्या आर एक्स अपॉन आर कॉस थीटा आलेला आहे. टर्म्स रिअरेंज केल्यानंतर हे आर इकडे घेतल्यानंतर आर एक्स इक्वल टू आर कॉस थीटा व्हॅल्यू येते. सिमिलरली आपण ह्या सेम ट्रायंगल मध्ये ओ सी ए जे हा राईट अँगल ट्रायंगल आहे ह्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये साइन थीटा घेतला. साइन थीटा घेतल्यानंतर अपोजिट साइड डिवाइड बाय हायपोटेन्यूस. मग अपोजिट साइड जे आहे ही आर वाय आहे आणखी हायपोटेन्यूस जे आर आहे त्यामुळे आर वाय आणखी डिवाइड बाय आर येतं.
नेक्स्ट टर्म्स रिअरेंज केल्यानंतर आर वाय इक्वल टू आर साइन थिटा, आर एक्स इक्वल टू आर कॉस थिटा, आर वाय इक्वल टू आर साइन थिटा, ह्या दोन्ही व्हॅल्यू आपण जर ह्या स्क्वेअरिंग आणि ऍडिंग केला, लेफ्ट हँड साइड स्क्वेअर प्लस लेफ्ट हँड साइड स्क्वेअर, राईट हँड साइड स्क्वेअर प्लस राईट हँड साइड स्क्वेअर केल्यानंतर हे लेफ्ट हँड साइड जे आहे आर एक्स स्क्वेअर आणि आर वाय स्क्वेअर इकडे लिहिलेलं आहे राईट हँड साइडला, राईट हँड साइड जे आहे आर कॉस थिटा आणि आर साइन थिटा, इथे स्क्वेअर जे आहेत आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा प्लस आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा हे लेफ्ट साइडला लिहिलेलं आहे. यातून आर स्क्वेअर कॉमन घेतल्यानंतर कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा रिमेनिंग आहे आणि इकडे ऍज इट इज आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर आहे. कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा हे 1 येतं, आयडेंटिटी आहे 1 इंटू आर स्क्वेअर, फक्त आर स्क्वेअर आलं. राईट हँड साइड ऍज इट इज आहे आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर, दोन्हीकडचं स्क्वेअर रूट घेतल्यानंतर आर स्क्वेअरचं स्क्वेअर रूट जे आहे हे आर आहे आणि आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअरचं हे स्क्वेअर रूट आहे ऍज इट इज स्क्वेअर रूट मध्ये अंडर रूट आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर येतं. टू फाइंड द डायरेक्शन ऑफ आर बार, आता आपल्याला हे आर बारची डायरेक्शन फाइंड आउट करायची आहे. आर बारची डायरेक्शन फाइंड आउट करण्यासाठी आपण परत टॅन थिटा घेतला, हा जे ट्रायंगल आहे ओ सी ए, त्या ओ सी ए ट्रायंगल मध्ये हा राईट अँगल ट्रायंगल आहे, ह्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण टॅन थिटा घेतला. टॅन थिटा म्हणजे अपोजिट साइड डिवाइड बाय ऍडजस्टंट साइड, अपोजिट साइड आहे ओसी जे एसी ही एसी आर वाय आहे, ऍडजस्टंट साइड जे आहे ही आर एक्स आहे, त्यामुळे आर वाय बाय आर एक्स आलं टॅन थिटा. ह्याच्यामध्ये आपण रिअरेंज केलं टर्म्स, टॅन इकडे घेतल्यानंतर थिटा इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ आर वाय बाय आर एक्स, याच्यावरून आपण थिटा व्हॅल्यू काढू शकतो. रिझल्टंट जे आहे हा रिझल्टंट वेक्टर आणि आर एक्स यांच्यामधला अँगल थिटा, आर एक्स आणि आर वाय यांच्या व्हॅल्यू पुट करून आपण हा अँगल काढू शकतो, थिटा अँगल. सिमिलरली इफ आर एक्स, आर वाय अँड आर झेड आर द रेक्टँग्युलर कंपोनेंट्स ऑफ आर बार along the x, y and z axis of the rectangular Cartesian coordinate system in 3 dimensions, then जसं आपण इथं 2 dimensions मध्ये आर एक्स आणि आर वाय तेवढे घेतले, त्याच्याऐवजी आपण 3 डायमेन्शन घेतलं, आर एक्स, आर वाय आणि आर झेड हे तिन्ही जे कंपोनेंट आहेत आर बारचे 3 ऍक्सिस वरचे, म्हणजे आपण आर बार जर आपण तिन्ही ऍक्सिसला रिझॉल्व्ह केला, इथं आपण आर बार जर आपण 2 ऍक्सिसला रिझॉल्व्ह केल्यानंतर हे आर इक्वल टू अंडर रूट आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर आलेलं आहे. त्याच्याऐवजी आपण हे आर बार जे तिन्ही ऍक्सिसला आर एक्स, आर वाय आणि आर झेड तिन्ही ऍक्सिसला आपण रिझॉल्व्ह केला, स्प्लिट केला, तर ह्या आर बारचे 3 भाग केले, तर त्या ठिकाणी इक्वेशन जे सिमिलरली आपण असं लिहू शकतो, ह्या आर बारचं आर बार इक्वल टू आर एक्स प्लस आर वाय प्लस आर झेड, आर बार इक्वल टू आर एक्स बार प्लस आर वाय बार प्लस आर झेड बार. मग हे जे आर एक्स जे आहे आपण हे सेपरेट मॅग्निट्यूड आणि सेपरेट डायरेक्शन असं लिहू शकतो, आर एक्स इंटू आय कॅप. आर वाय जे आहे आपण सेपरेट मॅग्निट्यूड सेपरेट डायरेक्शन आर वाय इंटू जे कॅप, आणि आर झेड जे आहे आर झेड इंटू के कॅप, असं आपण मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन सेपरेट लिहिलेले आहेत. आणखीन हे आर जे आहे इथं आपण 2 डायमेन्शन साठी असं लिहू शकतो, 3 डायमेन्शन साठी आर जे आहे रिझल्टंट आर व्हॅल्यू अंडर रूट आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर प्लस आर झेड स्क्वेअर, अशा प्रकारे ही रिझल्टंट व्हॅल्यू आर बारची आलेली आहे, मॅग्निट्यूड आर. आणखी 2 डायमेन्शन साठी आर इक्वल टू अंडर रूट आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर, 3 डायमेन्शन साठी आर इक्वल टू अंडर रूट आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर प्लस आर झेड स्क्वेअर, म्हणजे ही रिझल्टंट व्हॅल्यू जी आर आहे, तिन्ही व्हेक्टर जे आपण एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिसला रिझॉल्व्ह केलेले, स्प्लिट केलेले, आर एक्स, आर वाय, आर झेड यांच्या स्क्वेअर करून ऍड केल्यानंतर याचा रूट घेतल्यानंतर आपल्याला रिझल्टंटची व्हॅल्यू मिळते. Thank you for watching this video. Keep watching videos, and for other videos see description box of this video, and don't forget to subscribe, like and